सेविंग ठेवलेला पैसा काय होईल? तो कालांतराने इन्फ्लेशननुसार कमी होत जाईल. त्यामुळे आपण सेविंग केलेल्या पैशाची आपली जी रिटर्न आहेत ते आपल्याला वाटेल की आपण जास्त कमवले, परंतु महागाई वाढत जाते. आपल्याला माहिती आहे 5-6% महागाई वाढते. त्यामुळे तो सेविंग ठेवलेला पैशाचा काही उपयोग नाही. आपल्याला सेविंग केल्यामधनं एक 6 ते 7%, एक 10% धरलं तर 4% वर्षाला रिटर्न तुम्हाला भेटत जाईल. पण ते गरजेचं नाही आहे. आपल्याला पैसा सेविंग न ठेवता त्याचा युटिलायझेशन चांगल्या प्रकारे केलं तरच तो पैसा आपल्याकडे चांगल्या प्रकारे येईल, तरच आपण श्रीमंत व्हाल, नाही तर श्रीमंत होणार नाही. हा इन्फ्लेशनचा ग्राफ आहे. तो 1984 पासून ते 2024पर्यंत सांगितले की इन्फ्लेशन रेट कसं वाढत गेले इंडियामध्ये. एकदा तरी तो 13% होता, 14% होता. त्यावेळी खूप महागाई असणार आणि 3%, 3.86% हे सगळ्यात लोएस्ट टेन आहेत. हे इन्फ्लेशनमुळं आपला पैसा जो आहे तो कमी होत जातो. तर पैशाला बहुपर्याय आहेत. त्यापैकी आपण आत्ता स्टॉक मार्केटमध्ये बोलू. स्टॉक मार्केटमध्ये आता मला बोलायचं नव्हतं, पण लोकांना सुरुवातीला सांगितलं पाहिजे की स्टॉक मार्केट हे एक प्रकारचं जुगाड किंवा एक प्रकारचं व्यसन नाही आहे की यातून पैसा जातो, पैसा येतच नाही. पैसा येण्यासाठी आपल्याकडे लक लागतं. पैसा आल्यानंतर तो पुन्हा त्यात घातला तर तो पुन्हा जाईल आणि ह्यात आपलं नुकसान होणार हे असं सांगितलं जातं. कारण की ज्यांना नुकसान झालेलं आहे त्यांनी कुणाचा तरी मार्ग अवलंबला आहे किंवा स्वतः त्यात उडी टाकलेली आहे आणि स्वतःचा जीव गमावलेला आहे. की स्टॉक मार्केट हे एक प्रकारचं मिळकत साधन आहे आणि ते मिळकत साधन भेटण्यासाठी आपल्याला कोणता पर्याय, त्यावर कोणते व्हिडिओ, त्यावर कशी शिकवणूक आणि त्यातून मिळणारा नफा हा कशा प्रकारे होईल याची माहिती संग्रह आपल्याला आधी घेतली पाहिजे. आपण एखादा फोन घेताना, एखादी गाडी घेताना, एखादा फॅन घेताना, एखादं कोणतंही तुम्हाला घरातलं फ्रीज असू दे, कोणतेही साधन असू दे, त्यावर तुम्ही 4-5 गोष्टी तपासून बघता. पण स्टॉक मार्केटमध्ये एकाच्या सांगण्यावरून तुम्ही पैसा लावता आणि पैसा ज्यावेळी शेअर पडतो त्यावेळी त्याचं पण ऐकत नाही, कुणाचं पण ऐकत नाही. पैसा डायरेक्ट विकून टाकतो. जो त्यात लावलेला पैसा आहे तो डायरेक्ट सेल करतो. किती तोटा झाला ते बघत नाही, कारण की माझं पैसा जाणार ह्या भीतीने तो पैसा विकून टाकतो. त्यामुळं त्याचं प्रॉपर नॉलेज घेण्यासाठी तुम्हाला लोकांचे चांगले व्हिडिओ बघायला लागतील. 6 महिने तुम्ही 1 रुपये पण इन्व्हेस्ट करू नका. 6 महिने तुम्ही तुमच्या स्वतःवर, स्वतःच्या स्किलवर, स्वतःच्या डेव्हलपमेंटवर पैसा कमवण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये कसा कमविला जातो हे तुम्हाला समजून घेण्यासाठी 6 महिने 6 महिने पुरेसे आहेत. त्यानंतर तुम्ही तुमचा या क्षेत्रात एक मिळकतीचे साधन म्हणून, एक दुसरे पैशाचे साधन म्हणून तुम्ही यात उतरू शकता. पण तुम्ही रिस्क कशी घ्यायची यावर प्रॉपर नॉलेज निवडलं पाहिजे. लगेच तुम्ही कोणत्याही स्टॉकला घेण्याचा प्रयत्न करू नका. 6 महिने शिका. 6 महिन्यानंतर तुमची अशी अधोगती होईल, अशी तुमची प्रगती होईल की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये स्वतःच्या सवलतीने, स्वतःच्या सल्ल्यानुसार स्वतःचे शिल्पकार व्हाल. खरंच सांगतो मित्रांनो, स्टॉक मार्केट हे पुढे जाऊन खूप मोठं एक व्यवसाय होईल. त्यात तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या, चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तरी तुम्ही यात खूप पैसा भेटू शकेल. ओके. जो रेड अलर्ट आहे तो रेड अलर्ट तुम्ही स्टॉक मार्केटमधून कसा कुठे रेड अलर्ट आहे, कसा ग्रीन अलर्ट आहे, काय केलं तर आपल्याला चांगला पैसा भेटेल स्टॉक मार्केटमध्ये, काय केलं तर आपल्याला चांगले रिटर्न भेटतील, कोणती कंपनी चांगली आहे, कोणत्या कंपनीची सर्व्हिस चांगली आहे, कोणती कंपनीचे आपण प्रोडक्ट डेली वापरतो हे आपण शिकलं पाहिजे. हे आत्मसात केले पाहिजे. याचे एक चांगलं उदाहरण म्हणजे
वॉरन बफेट. ह्या माणसाला तुम्ही जर चांगलं ओळखलं तर तुम्ही चांगला पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. हा एकमेव असा माणूस आहे की ज्यानं पैशाला ओळखलं आणि पैशाला कामाला लावलं आणि तो आज जगातला 3-4 नंबरचा श्रीमंत माणूस आहे. तो तो कधीही पैशाचा गैरवापर कधीही केला नाही. की पैसा काय आहे आणि तो कसा युटिलाइज केला पाहिजे ह्या माणसाकडून शिकण्यासारखं आहे. वॉरेन बफेटला तुम्ही समजलं पहिला, तुम्ही 6 महिने फक्त वॉरेन बफेटला समजा. तुम्हाला येणारे भविष्य हे तुम्ही वॉरेन बफेट म्हणून ह्या जगात जगाल. की तुम्ही स्वतःच एक मिलियनियर नसेना पण काही ना काहीतरी तुमच्याकडे संपत्ती आहे आणि त्या संपत्तीत तुम्हाला कुठलाही मोह नाही. तुम्ही एक सुखी समाधानी आयुष्य जगाल. वॉरेन बफेटला फॉलो करा. हा जो असा एक माणूस आहे की तुम्ही ह्याला डिसलाईक करू शकत नाही. तुम्हाला पैसे कमवायचे असतील, कोणते मार्ग आहेत, कसं मार्ग आहेत, त्यात रिस्क कशी आहे, हे सर्व त्यांनी पहिला त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. हेच वॉरेन बफेट सांगतात. जे नवीन आहेत, जे पैसा कमवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी काही ना काही धडपड करत आहेत, त्यांनी पहिल्यांदा काय करायचं, काय नाही ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि तुम्ही एका जॉबमध्ये आहात आणि तुम्हाला जॉब नकोच आहे, कमी पगार आहे, काय करावं काय समजणं आलं आहे, त्यामुळे तुम्हाला नैराश्य हे येतंच. हे प्रत्येकाला आहे. कारण की नैराश्यांमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी काय विकल्प आहेत. तुमच्यावर कर्ज आहे, कशाप्रकारे का कर्ज घेतलेलं आहे, की तुमचा शैक्षणिक खर्च असेल किंवा तुम्ही एक घर बांधलं असेल किंवा तुमचं लग्न झालं असेल, लग्नातला घर बांधलेल्याचा खर्च, त्याच्यानंतर तुम्ही एक गाडी घेतली असेल, घरात नवीन साहित्य घेतलं असेल, नवीन जागा घेतली असेल, काही ना काहीतरी तुम्ही कुठं ना कुठेतरी खर्च केला असेल. त्यामुळे तुमचा तो खर्च, तुमचा बँकेचे लोन ह्या सर्व गोष्टी ताळमेळ बसेना झाल्या आहे. त्यामुळं जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला टेन्शन खूप येत आहे की काय करावं, ह्या जिंदगीसाठी काय करावं. ह्यासाठी तुम्हाला जॉब सोडला तर सगळं सपेल. यासाठी तुम्हाला काही पर्याय आहेत का? पर्याय मित्रांनो आहेत, 100% पर्याय आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमची मिळकत किती आहे? 15,000 आहे. चला 10,000 आहे. तुमचा खर्च समजा 5,000 आहे. उरतात 5,000 तुम्ही ते सेविंगमध्ये टाकताय किंवा घरी देताय. तर एक गोष्ट करा, त्या 5,000ला आपण कामाला लावायचं. आपला ध्येय काय? पैशाला कामाला लावायचा आहे आणि त्या पैशापासून पैसा तयार करायचा आहे. परत तो भेटलेला पैसा त्यापासून त्या पैशाला कामाला लावायचा. स्वतः ते परत खर्च करायचा नाही. पैशाला कामाला लावणे हा जर कोण शिकेल तर तो खरा श्रीमंत होईल. कारण की श्रीमंत लोक हेच करतात. आलेला पैसा परत ते रिइन्व्हेस्ट करतात आणि त्यामुळं ती मोठी माणसं होतात. बर्कशायर हाथवे ही वॉरेन बफेटची कंपनी आहे. त्यानेसुद्धा त्यांचा तोच मंत्र आहे की पैशाला परत कामाला लावणे आणि त्या पैशापासून परत पैसा भेटणे आणि तोच पैसा परत आणि कामाला लावणे. ह्या सर्व गोष्टी जो शिकेल तोच श्रीमंत होईल. आता तुमचा पगार 10,000 आहे, 5,000 तुमच्याकडे उरतात, तर ते 5,000 काही ना काहीतरी छोटा उद्योग करा. छोटा म्हणजे घरगुती उद्योगला भेटण्यासाठी किती खर्च येईल? 20,000 25,000 रुपये खर्च येईल एक घरगुती व्यवसाय सेटअप करण्यासाठी. पहिला तुम्ही रिस्क फॅक्टर बघा. तो बिझनेस करायचा त्याचा रिस्क फॅक्टर बघा. तो कसा रिस्क फॅक्टर आहे की ह्याला एवढा रिस्क फॅक्टर आहे, हा एवढा केला की एवढं प्रॉफिट होऊ शकतं. की तुम्ही त्या गोष्टी शिका आणि तिथं पैसा तो गुंतवा किंवा स्टॉक मार्केटमध्ये चांगला रिसर्च करून ते 5,000 असं गुंतवत जावा की तुम्हाला चांगला अमाऊंट भेटेल. आणि त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही जॉब करताय, तुम्हाला एक बऱ्यापैकी तुम्हाला एक तुमचा सेटअप झाला, तुमच्या साईड बिझनेसचा सेटअप झाला. त्यानंतर तुम्ही एक तुमच्या स्किलनुसार एखाद्या क्षेत्रात उतरा. तिथे तुम्हाला एक मोटिवेटेड, एक चांगलं काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल. त्यातून तुम्ही काहीतरी नवीन कराल आणि नवीन पर्याय त्यातून आणि परत शोधाल. कारण की तुम्हाला इकडं जॉबमध्ये एक चांगलं उत्तेजित वातावरण आहे आणि तुम्ही काहीतरी नवीन मार्ग वापरू शकता आणि तुम्ही एक बेटर लाईफ जगू शकता जॉब करतसुद्धा.
आणि हेच रहस्य आहे की आमचे गुरु वॉरेन बफेट यांनी आपली लाईफस्टाईल एक चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे आणि एक सॅटिस्फॅक्टरी, जो कायम त्यांच्या चेहऱ्यावर सॅटिस्फॅक्टरी, मी या जगात येऊन सॅटिस्फॅक्टरी आहे, 93 वर्षे आहे तरी पण मी या जगात एकदा पण वाटलं नाही की मी सॅटिस्फॅक्टरी नाही, मला आनंद येतो या जगात येऊन जगण्याचा. त्यांनी ते म्हणजे एक स्टाईल डेव्हलप केली आहे की आपल्या लाईफमध्ये पैसा आला की पैशाला कसं गुंतवावं, लोकांशी कसं बोलावं, लोकांना कसं सांगावं, लोकांना कसं की हा बिझनेस करावा, हा बिझनेसमध्ये काय रिस्क फॅक्टर आहे, हे त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे सांगितले. आज ते कोकाकोलाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणायला काय हरकत नाही, कारण की त्यांच्याकडे 9% शेअर्स आहेत कोकाकोलाचे. ओके मित्रांनो, आणि चांगले मित्र घडवण्यासाठी, तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी रिच डॅड आणि धंदो इन्व्हेस्टर असे बऱ्याचपैकी अशा गोष्टी आहेत की ज्या पुस्तकातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. एक पुस्तक ठेवा आपल्या आयुष्यात, एक पुस्तक आपलं आयुष्य बदलू शकतं. असे चांगले जे फायनान्शियल पुस्तक आहेत, रिच डॅड पुअर डॅड, धंदो इन्व्हेस्टर्स, अशा काही गोष्टी आहेत जे आपल्याला खरंच सक्सेस भेटून देईल. एखादं पुस्तक घ्या, ते पुस्तक वाचा, त्यानंतर तुम्हाला काहीतरी आयडिया भेटतील. आणि चांगले मित्र कमवण्यासाठी चांगला प्रयत्न करा, चांगल्या मित्रांच्यात राहा. जे लोक व्यवसायाबद्दल बोलतात त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य सुखी होईल. तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा पाऊस तरी पडेल. एक छोटंसं काहीतरी ना काहीतरी तुमच्या आयुष्यात एक नवीन काहीतरी घडेल. यासाठी चांगले मित्र, चांगल्या जबाबदारी स्वतः ठेवा. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुमचे ओके, थँक्यू.